मानवाने बोलावयास योग्य नाही अशा अनिर्वाच्य गोष्टी त्याने ऐकल्या. म्हणजे ज्याला स्वर्गात नेण्यात, आणि हे तो स्वतःबद्दलचं सांगतोय पण थर्ड पर्सनमध्ये. अशा मनुष्याविषयी मी आढ्यता बाळगणार. मी स्वतःविषयी नाही तर केवळ आपल्या दुर्बलतेची आढ्यता बाळगेन. आणि मग पुढे वचन 7, प्रगटीकरणाच्या अतिशयामुळे मी चढून जाऊ नये म्हणून. तो म्हणतो मला एवढं प्रगटीकरण मिळालं, एवढे पत्र मी लिहिले. इतर शिष्य जे येशू ख्रिस्ताबरोबर जगात होते, मी तरी नव्हतो, मी नंतर आलो. येशू ख्रिस्त जगात गेल्यानंतर मी शिष्य झालो. पण जे होते त्यांच्यापेक्षा जास्त प्रगटीकरण मला दिलं आणि मी इथे पत्र लिहिले. तो म्हणतो प्रगटीकरणाच्या अतिशयामुळे मी चढून जाऊ नये म्हणून माझ्या शरीरात एक काटा, म्हणजे कोण होता तो काटा पुढं सांगतो, मला बुक्की मारण्याकरता सैतानाचा एक दूत म्हणजे दुरात्मा ठेवण्यात आला आहे. इकडं प्रगटीकरण होते, देवाचं कार्य होत होत्या, आणि तिकडं काय होतं, एक दुरात्मा होताच रात्रंदिवस सांगते. प्रॉब्लेम क्रिएट करायला, लोकांचे गैरसमज करायला, विरोध करायला, नावं ठेवायला. आणि मग तो म्हणतो हा माझ्यापासून दूर व्हावा. वचन 8, अशी मी प्रभूजवळ 3दा विनंती केली. एकदा नाही, दोनदा नाही, 3दा. आणि प्रार्थना कशी करायची हे काही पाऊलाला माहीत नव्हतं का? तो म्हणतो मी 3दा विनंती केली, परंतु त्याने मला म्हटले आहे माझी कृपा तुला पुरी आहे, कारण माझी शक्ती अशक्तपणात पूर्णच येते. अंडरलाईन करा, माझी शक्ती कधी पूर्णच येते? अशक्तपणात. देवाची सामर्थ्य शक्ती कधी पूर्णच येते, कधी प्रगट होते? आपल्या अशक्तपणात. जेव्हा आपण म्हणतो मी करू शकत नाही, मी जाऊ शकत नाही, मी उभा राहू, त्यावेळेस त्याची शक्ती कार्य करते. कारण वचन, आणि मग तो पुढं म्हणतो माझी शक्ती अशक्तपणात पूर्ण, तर ख्रिस्ताच्या शक्तीचा माझ्या ठाई वास व्हावा. म्हणजे ख्रिस्ताची शक्ती माझ्या ठाई राहावी म्हणून मी विशेष करून आपल्या अशक्तपणाविषयी आढ्यता फार आनंदाने बाळगीन. कशाबद्दल मी फुशारकी मारेन? अशक्तपणाविषयी. मी काय केलं, माझ्याद्वारे मला किती अनॉइंटिंग आहे, मला किती प्रगटीकरण. येशू ख्रिस्त माझ्याशी बोलला, 2दा माझं नाव घेतलं, तुम्हाला माहिती आहे का? तो म्हणतो हे याच्यात मला फार अभिमान नाही, पण त्याच्यासाठी किती दुःख सहन करतो, तो माझ्याद्वारे काय करतो ह्याच्यात मी आढ्यता बाळगली. प्रेज द लॉर्ड. आज तुम्ही आणि मी कशात अभिमान बाळगतोय? मी प्रार्थना केली मला घर मिळालं, मी प्रार्थना केली माझं लग्न झालं, किंवा माझा बिझनेस झाला, ह्याच्यासाठी, फक्त त्याच्यासाठी. तर त्याच्या थोडंसं पुढं जा, त्याच्यापेक्षा पण अधिक काहीतरी आहे. ख्रिस्तासाठी दुर्बलता, अपमान, अडचणी, पाठलाग, संकटे सोसणे यात मी संतुष्ट आहे. तुम्ही संतुष्ट आहात का? नाही. कधी होतं, कधी मुक्त होईल, कधी चांगलं चालेल, है ना? तो म्हणतो ह्याच्यात मी संतुष्ट आहे. हे होतंय तरी मी सेवा करतोय, ते दूर नाही झालं, प्रार्थनेचं उत्तर नाही मिळालं तरी मी सेवा करतोय, विरोध होतोय, छळ होतोय तरी मी सेवा, लोक नावं ठेवतात, गैरसमज, तरी मी सेवा करतोय. मी संतुष्ट आहे कारण मी अशक्त आहे तेव्हा मी सशक्त आहे. आणि म्हणून तिसरा पॉईंट, तिसरी गोष्टी दुःख सहनाबद्दल, की वी आर टू बोस्ट इन गॉड्स कम्फर्ट इन द मिड्स ऑफ आवर सफरिंग. वी आर टू बोस्ट इन गॉड्स कम्फर्ट इन द मिड्स ऑफ आवर सफरिंग. दुःखात असताना आपण देवाच्या सांत्वनामध्ये आनंद केला पाहिजे, की दुःखात सुद्धा तो आपल्याला सोडत नाही, तो आपल्याबद्दल असतो. अशक्तपणात सुद्धा त्याचं कार्य करत असतं, है ना? अशक्त विरोध आहे म्हणजे देवाने आपल्याला लोकांनी सोडलं म्हणजे देवाने सोडलं असं नाही. अशक्त आहे म्हणजे तो नाही असं नाही. अरे शरीर जरी बरं नाही, अशक्त आहे, पण आत्मा आहे ना, अनॉइंटिंग अभिषेक आहे ना, तो अभिषेक हे शरीर उठवील. ज्या शरीराला मेलेल्यातून उठवलं ते हे मरते शरीर जिवंत करील आणि रविवारी मला उभा करील. आणि या विश्वासाने आज उभा राहिलोय, आणि कोणालाच माहित नाही काय झालं. हालेलुया. तर पाऊल म्हणतो की ज्या वेळेस आपण तिसरा धडा, हा पहिला धडा मी रिकॅप करतोय आता आणि आपण संपवतोय.
दुःखात असताना, विरोध असताना, छळ असताना कोणत्या 3 गोष्टी आपण ध्यानात ठेवल्या पाहिजे. पहिली गोष्ट ही, वी आर कॉल्ड टू सफर. आपलं पाचारण, आपलं बोलावणं देवाने आपल्याला दुःख सहनासाठी निवडलेलं आहे. दुःख हा ख्रिस्ती जीवनाचा एक भाग आहे. विरोध, छळ हा भाग आहे. आश्चर्य वाटण्यासारखं, शॉक लागण्यासारखं काही नाही आहे. दुसरी गोष्ट, सफरिंग स्ट्रॅटेजिकली पोझिशन्स अस फॉर गॉड्स ब्लेसिंग्स. दुःख सहनामध्ये आपण देवाच्या आशीर्वादाच्या ठिकाणी असतो, राईट ठिकाणी असतो. जर दुःख भोगत नाही म्हणजे काहीतरी चुकलंय, म्हणजे पूर्ण समर्पण नाही आहे, कॉम्प्रोमाइजिंग जीवन जगत. तिसरा पॉईंट असा की वी आर टू बोस्ट इन गॉड्स कम्फर्ट इन द मिड्स ऑफ आवर सफरिंग. दुःखात असताना आपण देवाच्या सांत्वनामध्ये कौतुकी. आता का बरं दुःखात देवाच्या सांत्वनात देव काय करतो बघा? दुःखात असताना तो काय करतो? 2 कोरिंथ 12 अध्याय, 2 कोरिंथ 1 अध्याय बघा. 2 कोरिंथियन्स 2 कोरिंथ 1 अध्याय आणि वचन 3 आणि 4 सर्वजण बघा. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा पिता जो देव, करुणाकर पिता व सर्व सांत्वनदाता देव, तो धन्यवादित असतो का? तो आमच्यावरील, आणि आता आहे का, तो आम्हावरील सर्व संकटात आमचे सांत्वन करतो. म्हणजे देव संकटात सांत्वन करतो का? पण मला वाटतं की देवाने मला सोडलं, पण तुम्हाला माहित नाही. बरोबर शास्त्र काय सांगतं? तो देव आपल्या संकटात आपले, कशाला दुसऱ्यांच्या सांत्वनाची अपेक्षा करायची? मला वाटलं की कोणीतरी मला फोन करेल, कशाला अपेक्षा करायची? देव जर सांत्वन करतोय तर देवापासून अपेक्षा करायची नाही की प्रभू तू माझं सांत्वन कर. कुणी नाही समजू शकत, तर तो समजतो, कारण तो आपला निर्माण करता आहे. तो तुमचा निर्माण करता आहे. तुमचा मूड, तुमचे इमोशन्स, भावना तो समजू शकतो. काही वेळेस ब्रदर पण नाही समजू शकत, काही वेळेस समजतात, देवाची स्तुती असो. पण प्रभू येशू ख्रिस्त कधी फेल जात नाही, तो नेहमी समजू शकतो. वचन 4, तो आम्हावरील सर्व संकटात आमचे सांत्वन करतो. आणि सर्व हा शब्द अंडरलाईन करा, काही संकटात नाही, सर्व, सर्व आणि सांत्वन करतो. असे की, आणि हे कशासाठी करतो? असे की ज्या सांत्वनामध्ये आम्हाला स्वतः देवाकडून सांत्वन मिळते. बघा, त्या सांत्वनाने आम्ही जे कोणी कोणत्याही संकटात आहेत त्यांचे सांत्वन करण्यास समर्थ व्हावे. माझं जर सांत्वन केलं, मला जर कळलं की मी दुःखात असताना तो कसं मला धीर देतो, कसं चालवतो, कशी शक्ती देतो, तर मग दुसरे जर माझ्यासारख्या परिस्थितीत असतील तर मी समजू शकेल की त्यांचं कसं सांत्वन करायचं, कोणतं वचन बोलायचं, कशी प्रार्थना करायची. प्रेज द लॉर्ड. तुम्ही जर त्या दुःखातून गेले, त्याचा दुःखाच्या सांत्वनाचा अनुभव घेतला, तर तुम्ही सांगू शकाल, जे दुःखातून जात आलेले आमच्यासाठी प्रार्थना करा म्हणणारे, की त्यांच्याशी काय बोलायचं, कोणतं वचन सांगायचं आणि कशी प्रार्थना करायची. बघा, म्हणजे काय होतं दुःख सहनात? देव आपलं सांत्वन करतो याच्यासाठी की आपण दुसरं सांत्वन करा, हे दुःख सहनात होतं. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून ज्यावेळेस दुःख सहन करताना ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवा की दुःख सहनासाठी ख्रिस्ताने पाचारण केलेले आहे, निवडलेले आहे. दुसरी गोष्ट, दुःख सहनाने आपण आशीर्वादाच्या ठिकाणी असतो. आणि तिसरी आणि शेवटची गोष्ट, दुःखामध्ये देव स्वतः तुमचं आणि माझं सांत्वन करीत असतो. ज्याने पाऊलाचं सांत्वन केलं, माझं सांत्वन केलं, तो तुमचंही सांत्वन करेल.